MPSCवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक आहे युरोप खंडातील पर्वतरांगा, त्यातील उंच शिखरे आणि कोणकोणत्या देशामधून त्या पर्वतरांगा जातात ते है ना। जिओग्राफी म्हटलं की तुम्हाला माहित आहे की नकाशा वाचन होणं आवश्यक आहे। नकाशा वाचन झालं नाही तर भस्म है ना, म्हणजे नकाशा नाही तर जिओग्राफी नाही, आणि जिओग्राफी नाही तर समजू द्या प्रिलिम कठीण आणि ऑप्शनल घेतला असेल तर अजून भयानक, बरोबर। म्हणून आपण काय करूया, नकाशा वाचन करूया। याच्यापूर्वी कोणता व्हिडिओ बनवला आहे, कोणता? यस, अमेरिका खंडातील पर्वतरांगा पाहिला का? मग आता तुम्ही यस म्हणला तर पाहिलाच असाल, तर मी बी कसा विचारतोय असा, ज्यांनी नसाल पाहिला त्यांनी पाहून घ्या है ना। ठीक आहे, आजचा काय बघू? यस, युरोप खंडातील पर्वतरांगा। आता बघा असा मस्त कलरफुल ग्रीन ग्रीन आणि मस्त पैकी असा ब्ल्यू ना दिसते ना, वावा काय झक्कास नकाशा, मस्त पैकी या पर्वतरांगा दिसत आहे, तिकडे इकडे हिरवकंच। असा पेपरात येते का? येते का? मग असं नकाशा वाचन केलं तर जमन का? नाही। हे आपल्याला समजासाठी मस्त छान वाटते, पण प्रत्यक्षात त्याचा आउटपुट जर आणायचं असेल है ना, रिझल्ट ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड, तर आपल्याला ब्लँक मॅपवर हे सगळं समजावं लागेल, बरोबर आहे। तर आपण दोन ब्लँक मॅप पाहूया, एक पूर्ण वर्ल्डचा, त्याच्यामध्ये पर्वतरांगा युरोपमधील, आणि त्याच्यानंतर युरोपमधला प्रत्यक्षात मॅप कंट्री वाईज, की कसं काय कुठल्या पर्वतरांगा कोणकोणत्या देशामधून जातात आणि कुठे शिखर आहेत। गेटिंग द पॉईंट? लक्षात आलं? मग पाहायचं? यस, चला मग। तर पहिल्यांदा आपण पाहूया कोरा कोरा मॅप। तर कोऱ्या मॅपवर आपल्याला दिसते युरोप दिसते। आता ह्या युरोपामध्ये पहा, वरून सुरुवात करू आपण। वरून सुरुवात केल्यावर तुम्हाला दिसते इकडे नाव काय आहे, स्कॅन्डिनेव्हियन रेंज, त्याच्या खाली लिहिलं आहे के जोलेन झोलझाल, के जोलेन रेंज, त्याला जोलेन रेंजमध्ये के सायलेंट करायचा। हे बघा इथून कशी गेलेली आहे मॅप, लक्षात घ्या, मॅप लक्षात घ्या, फोटोग्राफिक मेमरी बनवायची आपल्याला आहे ना। असा इथून तोंडामधून असा बिलकुल असा दिसते, क्लिअर। तिथून आपण पश्चिमेकडे जाऊ, पश्चिमेकडे जायचं इंग्लंडमध्ये, इंग्लंडमध्ये गेला तर वरचा पार्ट, नॉर्थ पार्ट, तिथे दिलेला आहे स्कॉटिश हायलँड किंवा स्कॉटिश पर्वतरांगा किंवा स्कॉटिश माउंटन रेंज। तिथून आपण खाली जाऊ पूर्ण पश्चिमेकडे, पश्चिम युरोपमध्ये खालचा भाग जर बघितला आपण असा आहे ना, तर खालच्या भागाला या टोकाला आपण दिसतोय कॅन्टॅब्रियन माउंटन रेंज, त्याच्या पॅरलल ईस्ट साईडला आपल्याला दिसते आयबेरियन सिस्टीम। या दोन्हीच्या वर नेकमध्ये, नेक आहे इथे, तिथे दिसते पायरेनीज माउंटन रेंज, क्लिअर। इथून जर वर गेला आपण, थोडं वर गेलं तर आपल्याला काय दिसते, असा कर्व्याचर दिसते कर्व्याचर जे आहे ते आल्प्स माउंटन रेंज, काय आहे, आल्प्स माउंटन रेंज। आल्प्स माउंटन रेंजच्या खाली शेपूट दिसते, जी शेपूट आहे ॲपेनिनेज माउंटन रेंज, शेपूट जे आहे ॲपेनिनेज, आणि शेपूटच्या पॅरलल इकडे दिसते आल्प्सला, नंतर ते आहे दिनारिक आल्प्स। दिनारिक आल्प्सच्या खाली आपण बघतोय पुन्हा कंटिन्यू आलाय, ते आहे पिंडाज माउंटन रेंज। पिंडाज माउंटन रेंजच्या वर असं समांतर जे दिसते त्याला बाल्कन माउंटन रेंज, पिंडाज माउंटन रेंज, दिनारिक आल्प्स, त्याच्या बिलकुल अपोजिट कर्व्याचर दिसते कर्व्याचर दिसत आहे बिलकुल। हा बघ काळा भाग दिसतोय, या काळा भागाला लागून, काळा भाग काय आहे, ब्लॅक सी, याला लागून जो आहे कर्व्याचरवाला तो आहे कार्पॅशियन, काय आहे, कार्पॅशियन माउंटन रेंज। ब्लॅक सी आणि कॅस्पियन सी याच्या मधात दोन रेषा दिसतात, त्या आहे कॉकॅसस माउंटन रेंज, त्या आहेत कॉकॅसस माउंटन रेंज। त्या झाल्या युरोपच्या माउंटन रेंज। मॅप एकदा पुन्हा लक्षात येईल तुम्हाला, क्लिअर। आता कंट्री वाईज आपण समजून घेऊ युरोपच्या मॅपमध्ये। बघा कंट्री वाईज जर बघितलं तर पुन्हा वरून सुरुवात करूया। हा झाला हा जो वरचा आहे हा नॉर्वे, खालचा आहे स्वीडन। या दोन्ही देशाच्या बॉर्डरला धरून चाललाय स्कॅन्डिनेव्हियन माउंटन रेंज, बिलकुल बॉर्डरला, आणि थोडीशी शेपूट नंतर आली आहे ती आहे फिनलँडमध्ये। कुठे आहे?
फिनलँडमध्ये. म्हणजे किती देशांमधून स्कॅन्डिनेव्हियन माउंटन रेंज जाते किंवा स्कॅन्डिनेव्हियन हायलँड जातात? 3 देश, नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड. नॉर्वेच्या साईडला, स्वीडन आणि नॉर्वेच्या बॉर्डरवर, ह्या पिका तोंडाजवळ हायेस्ट पीक आहे, त्याचं नाव आहे गॅल्डो पिजेन. त्याचं नाव काय आहे? गॅल्डो. हे बघा इथे लिहिलेलं आहे, इथे लिहिलेलं आहे गॅल्डो पिजेन. आता आपण जाऊ स्कॉटिश हायलँड, है ना, इंग्लंडमध्ये स्कॉटिश हायलँड वरच्या साईडला पश्चिमेकडे उंच शिखर आहे, त्याचं नाव आहे बेन नॅव्हिस. काय आहे? बेन नॅव्हिस. स्कॉटिश हायलँडमधलं उंच शिखर बेन नॅव्हिस. आता आपण खाली येऊया. खाली आलो जर आपण तर आपल्याला दिसतं, यस, इथे लिहिलेलं आहे स्पेन. कोणता देश आहे? स्पेन. स्पेन देशामध्ये 2 पर्वतरांगा, एक आहे कॅन्टॅब्रियन आणि दुसरा आहे आयबेरियन. कॅन्टॅब्रियनचं उंच शिखर काही एवढं आवश्यक नाही, पण आयबेरियनचं उंच शिखर आहे बघा ईस्ट साईडला आहे, ते आहे सॅन मिगुल. काय आहे? सॅन मिगुल. आता स्पेन आणि फिनलँड लक्षात घ्या. स्पेन आहे आणि फ्रान्स, फिनलँड नाही, सॉरी, स्पेन आणि फ्रान्स. स्पेन आणि फ्रान्सच्या मधात नेक आहे, दोघांची बॉर्डर आहे, सरहद आहे. त्याचा नैसर्गिक जी बाउंड्री तयार केलेली आहे, बॉर्डर तयार केली आहे, ती पायरेनेजने केलेली आहे. ती पायरेनेजने जी तयार केलेली आहे या बॉर्डर लाईनवर स्पेनच्या साईडला हायेस्ट पीक आहे, ते आहे माउंट ॲनेटो. काय आहे? माउंट ॲनेटो. आता आपण बघूया आल्प्स पर्वत कुठून गेलाय. तर आल्प्स पर्वतमध्ये सुरुवात होते मोनॅकोमधून निघतं फ्रान्समध्ये. फ्रान्सपासून असं खाली जर बघितलं तर इटलीचा वरचा भाग कव्हर करतो बराचसा, आणि बहुतांशी भाग स्वित्झर्लंडचा याच्याने कव्हर केला आहे. त्याच्यानंतर लिश्टेनशियन कंट्री आहे, ती कव्हर केलेली आहे. जर्मनीचा सदर्न भाग कव्हर केलेला आहे, ऑस्ट्रियाचा भाग कव्हर केलेला आहे आणि स्लोव्हेनियाचा भाग कव्हर केलेला आहे. किती कंट्रीज दिसतात? मोनॅको, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, लिश्टेनशियन, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्लोव्हेनिया, अशा 8 कंट्रीज आपल्याला कव्हर होताना दिसतात. यातला उंच शिखर कुठे आहे? तर तो आहे फ्रान्स आणि इटलीच्या बाउंड्रीवर. बघा, इटली आणि फ्रान्सच्या बाउंड्रीवर फ्रान्सच्या साईडला माउंट ब्लँक. क्लिअर? ठीक आहे. आता आपण इटलीमध्ये, केवळ इटलीमध्येच आहे ॲपेनिनस पर्वतरांग, केवळ इटलीमध्ये आहे. जसं स्पेनमध्ये कॅन्टॅब्रियन आणि आयबेरियन होतं, तसं इटलीमध्ये केवळ एका याच्यातच देशात आहे, ते ॲपेनिनस पर्वतरांग. त्यातला सर्वात उंच शिखर बघा मधात आहे, मधात येतं, ते आहे ग्रेट हॉर्न किंवा कॉर्नो ग्रँडे. आता आपण आल्प्सला शेपूट आलेली आहे जी, ती आहे दिनारिक आल्प्स. दिनारिक आल्प्सची सुरुवात होते स्लोव्हेनियापासून, त्यानंतर ते जाते क्रोशियामधून जाते बोस्निया हर्जेगोविनामध्ये, त्याच्यानंतर ती जाते मॉन्टेनिग्रोमध्ये. ठीक आहे. म्हणजे किती देश कव्हर करते? 4 देश दिनारिक आल्प्स कव्हर करते. यातला हायेस्ट पीक काही आहे नाही महत्त्वाचा. दिनारिक आल्प्स नंतर बघा खाली पिंडास दिसतो. पिंडासची सुरुवात आपल्याला कोसोवोमध्ये दिसते. त्याच्यानंतर अल्बेनिया आहे. वरच्या साईडला जर बघितलं आपण तर मेसेडोनिया आहे. खाली ग्रीस आहे. इथे पिंडास पर्वतरांग जाताना आपल्याला दिसते. याच्यातही काही आपल्याला माउंटन पीक जो आहे हायेस्ट तो काही महत्त्वाचा नाही आहे. त्याच्यानंतर बाल्कन्स पर्वतरांग आपण बघतो, ही पॅरलल आहे. त्याची सुरुवात होते टर्कीपासून. हा बघा, हा भाग आहे पूर्वेकडे. टर्कीपासून पश्चिमेकडे गेलं तर टर्कीपासून, त्यानंतर खाली ग्रीसचा काही पार्ट आणि वर बल्गेरियाचा पार्ट अधिकाधिक. तर तिथे आपल्याला बल्गेरियाच्या साईडला सर्वात हायेस्ट पीक जे आहे ते बुटी पीक आपल्याला दिसून येतं. क्लिअर? लक्षात आलं? ठीक आहे, क्लिअर. आता आपण बघूया कार्पेशियन. आता आपण काय बघूया? कार्पेशियन माउंटन. कार्पेशियन माउंटनची सुरुवात कुठनं होते बघा, तर ती होते झेक रिपब्लिकमधून. त्यानंतर ती जाते पोलंडमध्ये. पोलंडवरून ती जाते स्लोवाकियामध्ये. स्लोवाकियामधून जाते ती युक्रेनमध्ये.
युक्रेनमधून जाते ती हंगेरीमध्ये, हंगेरीमधून जाते ती रोमानिया आणि त्यानंतर संपते ती सर्बियामध्ये. अशा 7 देशांतून ती पर्वतरांग जाताना आपल्याला दिसते. यातला हायेस्ट पीक कुठे आहे तर स्लोवाकियाला, बघा पोलंडच्या जवळ, स्लोवाकियाच्या साईडनी, नॉर्थच्या साईडनी आपल्याला माउंटन पीक दिसून येते. हायेस्ट ते आहे गेर्ल्याचोव्यास्की स्टीट, गेर्ल्या है ना, गेर्ल्याचोव्यास्की असा काहीतरी आहे तो स्टीट. क्लिअर, लक्षात आलं? एवढं क्लिअर झालं. आता आपण येऊ शेवटच्या टप्प्याला. शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसते इकडे ब्लॅक सी, इकडे कॅस्पियन सी, याच्या मधामध्ये कॉकसस पर्वतरांगा. पर्वतरांगामध्ये वरच्या बाजूला ग्रेटर माउंटन रेंज आहे आणि खालच्या बाजूला लेसर कॉकसस माउंटन रेंज आहे. दोन्ही मिळून आपण कॉकसस माउंटन रेंज म्हणतो. कोणत्या देशातून जाते तर आपल्याला दिसते वरच्या साईडला रशिया, त्यानंतर जॉर्जिया, त्यानंतर आर्मेनिया, त्यानंतर अझरबैजान आणि खाली टर्की. असे किती देश आहेत? असे 5 देशांमधून ती जाताना दिसते. याच्यातील हायेस्ट पीक कुठे आहे तर जॉर्जिया, नॉर्थ जॉर्जियाला, रशिया आणि जॉर्जियाच्या बॉर्डरवर नॉर्थ जॉर्जियाला माउंट एल्ब्रस हे हायेस्ट पीक आपल्याला दिसून येतं. क्लिअर? आता काही अडचणी आहेत? एकदम क्लिअर करून दिलेलं आहे कंट्री वाईज वगैरे. आता इथून तुम्ही सांगा आता की कोणती युरोपियन पर्वतरांग सर्वात अधिक देशांमधून जाते? सोपं आहे, तुम्हाला उत्तर माहीत आहे, तुम्हीच सांगता. बरोबर आहे? काही अडचण आहे का? नाही. अभ्यास तुम्ही करता, तुमच्या अभ्यासाला काय म्हणावं यार, तुम्ही अभ्यासू पोरा, त्यामुळे अभ्यासाले ऑल द बेस्ट.